पंढरपूर कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने वाखरी येथे माऊली कृषी प्रदर्शन भरवण्यात आले। गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन आणि वाखरी ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरते। 2 दिवसात हजारो शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला भेट दिली। राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनीही या कृषी प्रदर्शनाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या। वाखरी येथील जनावरांच्या बाजारालगत हे प्रदर्शन भरवण्यात आले। शेतकऱ्यांची रीघ हे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी लागली आहे। या प्रदर्शनात शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर्स, पॉवर ट्रिलर, पशुखाद्य, बी बियाणे, वजन कमी करण्यासाठीचं यंत्र याशिवाय किचनमध्ये उपयोगी पडणारी साधने यासह मोफत आरोग्य रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आले। यावेळी राज्याला भेडसावणारी रक्ताच्या तुटवड्याची समस्या सोडवण्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले। या शिबिराला 2 दिवसात हजारो शेतकऱ्यांनी भेट दिली असून हे शिबिर शेतकऱ्यांसाठी मोठं फायदेशीर ठरत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन व ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने पालखी तळासमोर 1, 2, 3, 4 नोव्हेंबर या ठिकाणी माऊली कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये शेतकऱ्यांना, युवकांना वेगवेगळ्या पद्धतीची माहिती व्हावी, आधुनिक तंत्रज्ञान मिळावं यासाठी आम्ही सर्वच नवीन तंत्रज्ञानवाल्या कंपन्यांना तसेच बी बियाण्यांना, ट्रॅक्टर असेल, त्यांचे अवजारे असेल या सगळ्यांना बोलवलं होतं। त्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद देऊन ते सर्वजण इथं आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण फाउंडेशनच्या वतीने सर्व शासकीय महामंडळ इथं बोलवले आहेत आणि प्रत्येक महामंडळाचा माणूस युवकांना इथं चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतो याचं आम्हाला समाधान वाटते। त्याचबरोबर पंचायत समितीमार्फत कृषी विभाग असेल किंवा पंढरपूर तालुका कृषी विभाग असेल, सर्वच विभागाच्या वतीनं आम्ही त्यांना आव्हान केल्याबरोबर ते सर्वजण येऊन या ठिकाणी माहिती देतात। बचत गटाविषयी सल्लागार आहेत। बचत गटाचे इथं वेगवेगळे नवीन स्टॉल उपलब्ध झाले आहेत, त्यांनाही आम्ही मोफत उभा करण्यासाठी मोफत स्टॉल दिले, त्यांना उभा करणे केलेले आहे। त्याचबरोबर या ठिकाणी म्हणजे वारकऱ्यांसाठी खाऊ गल्ली केलेली आहे आणि आमच्या फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी सर्वच लोकांना मोफत आरोग्य शिबिर भरवलेलं आहे। त्यामध्ये छोटा ICU केला जेणेकरून या ठिकाणी महाराष्ट्र असेल, आंध्र असेल, कर्नाटक असेल या भागातील वारकरी या ठिकाणी मोठ्या भावी भक्ताने या वाखरीच्या पावननगरीत येतो। त्यांना जर समजा इमर्जन्सी लागली तर या ठिकाणी छोटेखानी ICU केलेलं आहे। त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स बाहेर उपलब्ध झालेले आहे, ॲम्ब्युलन्स इथं आहे। लोकांना किरकोळ आजार असतील तर इथं डॉक्टरांची टीम आहे, यांच्यामार्फत आम्ही मोफत औषध देतो। सर्वच पद्धतीनं आमचं या कार्यक्रमाचं आयोजन पूर्ण झालेलं आहे आणि आत्ता 5 मिनिटापूर्वी आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले साहेब हे इथे येऊन त्याची पाहणी करून आमच्या स्टॉलला भेट करून आता गेलेले आहेत। तर मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की पंढरपूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी, युवकांनी, महिलांनी या ठिकाणी यावं आणि या इतर सर्वच गोष्टीचा यांनी आम्ही केलेल्या, युवकांनी सर्व उभा केलेल्या याचा माऊली कृषी प्रदर्शनचा फायदा करून घ्यावा असं मी या माध्यमातून आवाहन करतो। आपल्या इथं आपण 250 स्टॉल आहेत टोटल, खाऊ गल्ली वगैरे सगळे धरले तर, पण या ठिकाणी ह्या हॉलमधले पूर्ण भरलेले आहेत। ज्या ठिकाणी अजून बचत गटाची येत आहेत, अजून नवीन येणार आहेत। आता आधुनिक पद्धतीनं ट्रॅक्टर असतील, ट्रॅक्टरमध्ये वरचीवर बदल होत चालले आहेत। त्याचबरोबर ब्लोअर आहेत वेगवेगळ्या कंपनीचे, त्याचबरोबर रोटावेर आहेत आणि छोटी आपलं खुरपायचं जो आपण खुरप्यानं खुरपतो त्या पद्धतीत सुद्धा अजून आधुनिकता आले। ह्या सर्वच आधुनिक गोष्टी ह्या इथं आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न निघावं अशा पद्धतीनं नवीन शासनानं असेल किंवा तंत्रज्ञानानं असेल, सर्वांनी बी बियाणे नवीन, रासायनिक खते नवीन आणले ते इथं आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। जे काही महामंडळ आहेत त्याच्यामध्ये त्यांची पॉम्पलेट असेल, पत्रिका असेल आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत, मग त्यामध्ये सर्वच महामंडळ आले। त्याचबरोबर पशु विभागाचं असेल, तालुका पशु अधिकारी त्यांचंही आलेलं आहे। म्हणजे सर्वांनीच आम्हाला प्रतिसाद दिला, सर्व महामंडळ इथं आलेले आहेत। महादूत न्यूजसाठी दगडू कांबळे, पंढरपूर।